आज आपण भरपूर टिप्स वापरून जाळीदार अनारसे कसे बनवायचे हे पाहणार आहोत. यामध्ये आपण तांदूळ कोणते वापरावेत, पीठ पातळ झालं तर काय करायचं, अनारशाला जाळी पडत नसेल तर काय करायचं, अशा भरपूर टिप्स पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेले आहेत. इथे मी आंबेमोहोर तांदूळ घेतलेला आहे, 1 कप आहे, वजनी 250 ग्रॅम एवढे तांदूळ आहेत. आता यासाठी तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता, पण शक्यतो सुवासिक तांदळाचे अनारसे जास्त चविष्ट होतात. तर त्यासाठी शक्यतो मी आंबेमोहोर तांदूळच वापरते. तर इथे हे तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळेला स्वच्छ धुवून घ्यायचे. तुम्ही रेशनच्या तांदळाचे सुद्धा अनारसे बनवू शकता, पण जेवढं सुवासिक तांदूळ असेल, अनारसे तेवढे चविष्ट लागतात. आता हे तांदूळ मी धुवून घेतले, त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि हे आपल्याला 3 दिवस भिजवून घ्यायचे. पण यातलं दररोज आपल्याला एक वेळेला पाणी बदलून टाकायचे. तसंच पाणी ठेवलं तर खूप आंबट वास येतो आणि अनारसेही चांगले लागत नाहीत. तर हे 3 दिवस मी तांदूळ भिजवून घेतलेत. यातलं दररोज पाणीही बदललेलं आहे. आता 3 दिवस पूर्ण झाल्यानंतर एकदा हे धुवून घ्यायचे आपल्याला तांदूळ आणि या पद्धतीने एका चाळणीवरती काढून थोडे निथळू द्यायचे. तांदूळ व्यवस्थित निथळल्यानंतर या पद्धतीने एखाद्या सुती कपड्यावरती टाकून फॅनच्या हवेला सुकवून घ्यायचे. तांदूळ उन्हाला वाळवायचे नाहीत, फॅनच्या हवेला सुकवून घ्यायचे. तर खूप अगदी कडकडीत अ, वाळतील एवढंही त्याला वाळवायचं नाही. त्यामध्ये मॉइश्चरही असायला हवं, तरच आपलं पीठ छान होतं. तर इथे मी हे सुकवून घेतलेले आहेत. खूप जर ओले राहिले तांदूळ तर तेही मिक्सरमधून काढता येत नाहीत आणि जर खूप ड्राय झाले, खूप जास्त वाळले, तर त्याचेही अनारसे चांगले होत नाहीत. तर हे मी मिक्सरमध्ये काढून घेते. 2 बॅचमध्ये काढून घेते. पीठ काढताना आपल्याला अगदी बारीक पीठ तयार करायचे. मोठं काढायचं नाही मिक्सरमधून तांदूळ बारीक करताना आणि जी मैदा चाळण्याची चाळणी असते त्याने आपल्याला चाळून घ्यायचे. चाळल्यानंतर वरती जे मोठे कण राहतील ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पुन्हा राहिलेल्या तांदळासोबत हे बारीक करून घ्यायचं. याच पद्धतीने सगळे तांदूळ इथे मी मिक्सरमधून काढून घेतले. त्याचं पीठ तयार करून घेतलं आणि याला चाळून घेतलंय. आता आपण तांदूळ मोजून घेताना 1 कप घेतलेले होते, 250 ग्रॅम एवढे तांदूळ होते. पण अ, जर तुम्हाला एकदम अचूक प्रमाण हवं असेल किंवा लक्षात नसेल तांदूळ आपण किती घेतलेले आहेत, तर अशा वेळेला हे जे पीठ आहे ते मोजून घ्यायचं. पीठ मोजताना वाटी व्यवस्थित गच्च भरायची, तरच आपलं मेजरमेंट व्यवस्थित होतं. तर आता इथे ही जी वाटी आहे, तर आपलं या वाटीने 2 वाट्या एवढं हे तांदळाचं पीठ आहे. तर बघू शकता मी वाटी अगदी गच्च भरून घेतलेली आहे. तर असंच मेजरमेंट घ्यायचं आहे. जर तुम्ही पीठ खूप हलक्या हाताने वाटीमध्ये भरलं किंवा व्यवस्थित भरलं नाही, तर गुळाचं प्रमाण किंवा साखरेचं प्रमाण जास्त होऊ शकतं. आता एवढ्यासाठी आपल्याला जर 2 वाट्या पीठ असेल, तर तेवढ्यासाठी आपल्याला 1 वाटी किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी गूळ किंवा साखर घालायचं आहे. इथे मी गूळ घालते. तर 1 वाटीला थोडं कमी घ्यायचं आणि जर ग्रॅममध्ये म्हणाल तर 250 ग्रॅम एवढे जर तांदूळ असतील, तर साधारण 200 ग्रॅम एवढं आपल्याला त्यामध्ये गूळ घालायचं आहे. गूळ बारीक चिरून घेतलेला आहे आणि तूपही घातलेलं आहे. 1 चमचाभरच घालायचं, खूप जास्तही घालायचं नाही. तुपामुळे आपले जे अनारसे आहेत छान खुसखुशीत होतात. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. जो गूळ आहे तो पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आणि व्यवस्थित मिक्स होत नसेल, तर हे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि या पद्धतीने एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. मिक्सर खूप वेळ एकदाच चालू ठेवायचं नाही आपल्याला, पल्स मोडवरती त्याला फिरवायचं. हे आपण काढून घेऊयात. याच पद्धतीने हे राहिलेलं सुद्धा जे पीठ आहे, तेही मी मिक्सरमधून फिरवून घेते. यामध्ये आपण दूध, केळी काहीच घालणार नाहीत. तर इथे मी हे जे सगळं पीठ आहे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे एकदा. यामुळे हे छान एकजीव होतं. गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो. जर तुम्ही पिठी साखर घालणार असाल, तर याला मिक्सरमधून काढण्याची गरज नाही. पिठी साखर फक्त चाळून घ्यायची, छान बारीक करून घ्यायची. आता हे पाहू शकता तुम्ही, इथे मी यामध्ये गूळ पुन्हा थोडासा जास्त घातला होता. कारण बऱ्याच जणांचं असं होतं, की गुळाचं जर प्रमाण जास्त झालं आणि मग पीठ पातळ होतं आणि अनारसे बनवता येत नाहीत. तर अशा वेळी काय करायचं, या पद्धतीचं जर तुमचं पीठ झालं, चुकून गुळाचं प्रमाण जर जास्त झालं यामध्ये किंवा गूळ बऱ्याचदा चांगला नसेल, त्याला पाणी सुटलेलं असेल, तरीसुद्धा असं होऊ शकतं किंवा पाऊस पडत असेल बाहेर, तरीही असं होऊ शकतं. पण असं जर झालं, तर बऱ्याचदा ते पीठ फेकून द्यायची वेळ येते. पण असं न करता आपल्या घरामध्ये जे तांदळाचं पीठ असतं, जे आपण मोदकासाठी वापरतो, ते पीठ यामध्ये थोडंसं मिक्स करायचं
जेवढं लागेल तेवढं घालायचं आणि या पद्धतीचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. त्यामुळे अनारशावर कुठलाही परिणाम होत नाही किंवा अनारशाचं टेक्स्चरही खराब होत नाही. फक्त जे पीठ आपण घालणार आहोत तर ते चांगलं असावं, अगदी बारीक दळलेलं असावं आणि ते मिक्स करून या पद्धतीचा पिठाचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि एका डब्यामध्ये भरून तो ठेवायचा. फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच ठेवायचं. अजिबात खराब होत नाही हे पीठ. तर एक 5-6 दिवस किंवा तुम्हाला किती दिवस ठेवायचं तुम्ही ठेवू शकता. पण पीठ जेवढं चांगलं मुरेल तेवढे आपले अनारसे छान होतात. आता 5-6 दिवस झालेले आहेत. 5-6 दिवसानंतर हे मी पीठ घेतलेलं डब्यातून. बघू शकता आपलं पीठ अगदी छान आहे. ते खराब तर होतच नाही, पण त्याचं टेक्स्चरही पाहू शकता खूप मस्त आहे. तर त्यातलं जेवढं आपल्याला अनारसे करायचे तेवढं पीठ काढून घ्यायचं. राहिलेलं पीठ तसंच डब्यामध्ये ठेवायचं. त्याला दूध, पाणी कशाचाही हात लागू द्यायचा नाही. म्हणजे ते छान राहतं, खराब होत नाही. आता चेक करायचे हे जर व्यवस्थित होत असतील तर असेच बनवायचे आणि जर तुम्हाला पीठ खूप कोरडं वाटत असेल किंवा त्याचे अनारसे बनवता येत नसतील, तर यामध्ये अगदी थोडंसं तुम्ही दूध घालू शकता किंवा केळी घातली तरीही चालेल. तर बघू शकता आपलं जे पीठ आहे याला काहीच यामध्ये घालण्याची गरज नाही. मी असंच थोडंसं याला फक्त हाताने मऊ करून घेतलं आणि या पद्धतीने आता आपण अनारसे बनवायला घेऊयात. तर बघू शकता गूळ आणि तांदळाचं प्रमाण जर व्यवस्थित असेल तर अनारसे खूप छान होतात आणि त्याचे आणि आणि आपलं जे पीठ आहे तेही जर व्यवस्थित असेल तर मस्त आपले अनारसे तयार होतात. जर गुळाचं प्रमाण जास्त झालं तर बऱ्याचदा अनारसे तळताना विरघळतात. त्यामुळे हे प्रमाण आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला याचे अनारसे तयार करून घ्यायचे. आता इथे एका ताटामध्ये मी खसखस घेतली आणि जर अनारशाला जाळी पडत नसेल तर यामध्ये थोडी साखर घालायची, खसखसमध्ये मिक्स करून घ्यायची आणि मग ते अनारशाला लावायचं. खसखस आणि जी साखर आपण मिक्स केलं आहे ते. यामुळे सुद्धा आपले जे अनारसे आहेत त्याला जाळी खूप छान पडते. तर ही सुद्धा टिप तुम्ही नक्की फॉलो करा. अनारसे मस्त होतात. तर बघू शकता या पद्धतीने आता अनारसे आपल्याला तयार करून घ्यायचे आणि अनारसे बनवताना छान एकसारखं आपल्याला त्याला थापून घ्यायचे. कुठे जाड, कुठे पातळ करायचं नाही. तर या पद्धतीने सगळे अनारसे मी तयार करून घेणार आहे. एक-एक आपण करून तळून घेऊया. तेल अगोदरच मी गरम करायला ठेवलेलं होतं. तेल अगदी खूप जास्त कडकडीत गरमही नको आहे आपल्याला. मध्यम गरम झालं तेल, की त्यामध्ये अनारसं सोडायचं आणि या पद्धतीने आपल्याला त्यावरती तेल सोडत याला छान तळून घ्यायचे. जी खसखसवाली साईड असते ती वरती ठेवायची. अनारसा आपल्याला पलटायचा नाही. जी खसखसची बाजू आहे ती वरच्या बाजूने ठेवून या पद्धतीने त्यावरती चमच्याने गरम तेल टाकायचं. म्हणजे याला जाळी मस्त पडते आणि खूप छान असे आपले अनारसे तयार होतात. तर बघू शकता हे छान तळलं गेलेलं आहे अनारसे मी काढून घेते. यातलं तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं. कारण अनारसे तळण्यासाठी तेल जास्त लागतं आणि त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये तेल बसतं. मग ते व्यवस्थित जर निथळलं नाही तर अनारसे खूप ऑइली होतात. आता हे एखाद्या चाळणीवरती काढून ठेवायचं आणि याच पद्धतीने आपल्याला राहिलेले अनारसे देखील तळून घ्यायचे आणि अनारसे व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपल्याला एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचे. हवं तर तुम्ही डब्याच्या बुडाला टिश्यू पेपर ठेवू शकता. त्यावरती अनारसे ठेवू शकता. पण तेल व्यवस्थित निथळून घ्या. पूर्ण थंड झाल्यावर अनारसे एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा. म्हणजे ते मऊही पडणार नाहीत आणि छान कुरकुरीत, जाळीदार मस्त असे आपले अनारसे शेवटपर्यंत राहतील. तर इथे मी अनारसे तयार करून घेतलेले आहेत. काही अनारसे केलेत, बाकीचे करायचे बाकी आहेत. मी तसंच पीठ ठेवलेलं आहे. तर करून पहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.